तुझ्याजवळ येण्याने मला माझा श्वास थांबल्यासारखं वाटतंय. तुझ्याजवळ येण्याने मला भीतीही वाटते आणि एक अनामिक हुरहुरीही वाटते. तू नको ना असं वागूस. तुझी सतत माझ्याकडे पाहणारी नजर मला छळते, अंगावर शहारे आणते. आता पुढे. विचारांच्या नादात मयुरीला समजलंही नाही की ती नुसत्या हातानेच समोरच्या गरम पातेल्याला हात लावते. पुढे अनयचं मात्र तिच्याकडे पूर्ण लक्ष होतं. तो पळतच तिच्याजवळ आला आणि तिने त्या पातेल्याला हात लावण्याआधीच त्याने तिचा हात पकडला. मयुरी, हे काय करतेय तू? तुझं लक्ष कुठे? आता हात भाजला असता तुझा. अनय चिडून बोलतो. त्याच्या आवाजाने मयुरी ही भानावर येते आणि तिलाही समजतं की आपण काय करणार होतो. सॉरी, विचाराच्या नादात लक्षात नाही आलं. ती त्याच्या हातातून हात काढून घेत बोलते. काय विचाराच्या नादात? आता काही झालं असतं म्हणजे मी काय केलं असतं? ते काही नाही. तू जा बाहेर जाऊन बस. इथलं जे काही असेल ते मी करतो. अनय, इट्स ओके. काही झालं तर नाही ना? मी करते. बस 5 मिनिटाचं काम आहे. बाहेर जा म्हटलं ना. अनय काहीसा चिडून बोलतो. अनय पण. मयुरी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते पण अनय तिला हाताला धरून किचन बाहेर काढून देतो. मयुरीला त्याच्या अशा वागण्याचं वाईट वाटतं पण तिला काय माहीत होतं की त्याला तिच्यावर एक ओरखडा आलेलाही मंजूर नाही आहे. म्हणून ती आपली गप्प जाऊन हॉलमध्ये बसत अनयला काम करत पाहत राहते. त्याला पाहण्यात ती इतकी मग्न असते की आपल्या बाजूला आयुष येऊन बसलाय हेही तिला समजत नाही. किती हँडसम दिसतोय ना किचनमध्ये काम करताना भाई. आयुष मयुरीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत बोलतो. मयुरीही समोर पाहत स्वतःच्याच धुंदीत बोलते. आवडतो तुला? तो परत विचारतो. त्याला तिच्या चेहऱ्यावर हवे ते प्रेमाचे भाव दिसत असतात. तिची प्रेमाने भरलेली नजर फक्त अनयवर स्थिरावलेली होती. त्याची प्रत्येक हालचाल टिपत होती. आयुषने तिचं लक्षच नाहीये पाहून त्याच्या मोबाईलचा रेकॉर्डर ऑन केला आणि तिच्या अगदी जवळ धरत तिच्या उत्तराची वाट पाहायला लागला. माहीत नाही पण हल्ली सारखं त्याच्याकडे पाहावं वाटतं. त्याचं माझी काळजी करणं आवडू लागलंय. तो रागावला माझ्यावर तर मला अजिबात चांगलं वाटत नाही. मला तो सतत माझ्यासोबत हवाय. ती अजूनही स्वतःच्याच धुंदीत बोलत असते. मग प्रेम करतेस का तू त्याच्यावर? तो परत विचारतो. मला नाही माहीत प्रेम काय असतं, त्याचा नक्की अर्थ काय, पण जे मला अनयबद्दल वाटतं ते नक्कीच काहीतरी स्पेशल आहे. मयुरी बोलते तसं आयुष स्वतःच्याच डोक्यात मारून घेतो आणि हसतच तिथून उठून किचनमध्ये अनयकडे निघून जातो. मयुरी अजूनही तशीच तिथे बसलेली असते अनयकडे पाहत. भाई, काय करतोय तू? आयुष किचनमध्ये जात अनयला विचारतो. काही नाही, तू बोल. का आलास इथं? काय काम आहे? अनय त्याचं काम करत बोलतो. किती अनरोमॅन्टिक आहेस रे भाई तू. आयुष काहीसा चिडून बोलतो. हो का? आणि असं काय केलं मी जे तू मला हे बोलतोय? अनय अजूनही स्वतःचं काम करत होता. भाई, मूर्ख आहेस तू खरंच. लाज वाटते का स्वतःच्याच भावाला मूर्ख म्हणायला? अनयही चिडतो आता. कारण एक तर तो आधीच मयुरीवर रागावला होता तिच्या वेडेपणामुळे आणि आता आयुष येऊन त्याचं डोकं खात होता. नाही वाटत वेशीला टांगली मी शहराच्या. परत आयुषचं उलटं उत्तर येतं. हे बघ आयु, मी आधीच रागात आहे. माझ्याशी डोकं लावू नको. माझा सगळा राग तुझ्यावर निघेल नाही तर. अनय त्याला समजावत बोलतो कारण त्याला आयुषवर चिडायचं नव्हतं. भाई, एकदा समोर बघ ना, तुझा सगळा राग फुर्र होऊन जाईल. आयुष खुशीत बोलतो. काय आहे समोर जे तू असा बोलतोय? अनय चिडूनच बोलतो पण समोर पाहतो आणि त्याला त्याच्याकडे एकटक पाहत असणारी मयुरी दिसते. अनय मयुरीकडे पाहतो तसं आयुषने ते थोड्या वेळापूर्वी रेकॉर्ड केलेलं मयुरीचं उत्तर प्ले करतो. माहीत नाही पण हल्ली सारखं त्याच्याकडे पाहावं वाटतं. त्याचं माझी काळजी करणं आवडू लागलंय. तो रागावला माझ्यावर तर मला अजिबात चांगलं वाटत नाही. मला तो सतत माझ्या सोबत हवा आहे. ती स्वतःच्याच धुंदीत बोलत असते. मग प्रेम करतेस का तू त्याच्यावर?
तो परत विचारतो, मला नाही माहीत प्रेम काय असतं, त्याचा नक्की अर्थ काय, पण जे मला अनयबद्दल वाटतं ते नक्कीच काहीतरी स्पेशल आहे. रेकॉर्डिंग ऐकून अनय चमकून आयुषकडे पाहतो आणि नजरेनेच त्याला हे सगळं काय आहे हे विचारतो. अरे भाई, वहिनी तुला पाहण्यात इतकी गुंग होती की तिला हेही नाही समजलं की मी तिच्याकडे पाहतोय. मग मी पण संधीचं सोनं केलं. तू ऐकलं ना, तिला जाणीव नाही रे तिच्या प्रेमाची, पण हे नक्की कळतंय की तिला तुझ्याबद्दल काहीतरी स्पेशल वाटतं. म्हणजे इनडायरेक्टली तिने तिचं प्रेमच तर कन्फेस केलं ना. ती रेकॉर्डिंग मला पाठव आणि तुझ्या फोनमधून डिलीट कर कर आत्ता लगेच माझ्यासमोर, अनय किंचित रागात बोलतो. भाई, हे बरोबर नाही आहे. मी तुझ्यासाठी इतकं सगळं करतोय आणि तू दिस इज नॉट फेअर. कर म्हटलं ना, अनय त्याच्याकडे पाहत बोलतो. करतो, इतकं रागात पाहायची गरज नाही आहे, पण याचा बदला मी घेणार. मनातून खूप खुश होता ना वहिनी तुझ्याकडे पाहते म्हणून, बघस तू आता, म्हणत आयुष तिथेच बाजूला असलेली प्लेट उचलून जमिनीवर आदळतो. प्लेटचा आवाज इतका जोरात होता की अनय तर दोन्ही कानांवर हात ठेवून घेतो. मयुरी ही भानावर येऊन किचनकडे पाहायला लागते, तर तिथे आयुष आणि अनय दोघेही कानावर हात ठेवून उभे असतात आणि ती पडलेली प्लेट अजूनही गोल फिरत वाजत असते. मयुरीलाही तो आवाज सहन होत नाही. ती पटकन तिथे जाते आणि ती फिरणारी प्लेट हाताने थांबवते. काय चाललंय इथे, ती त्या दोघांचे एक एक हात कानावरून काढत त्यांना विचारते. वहिनी, मी काहीच नाही केलं, ती प्लेट भाईकडून पडली ती. आयुष अनय काही बोलण्याआधीच बोलतो. तुला तर त्याने हाताला धरून बाहेर काढून दिलं का, तर म्हणे तुझं लक्ष नव्हतं आणि आता हा पहा किती भानावर राहून काम करतोय. तुझ्या जागी जर मी असतो ना तर भांडलोच असतो, पण मला माहीत आहे माझी वहिनी खूप गरीब आहे, ती कुणाशी भांडत नाही आणि याचाच भाई फायदा घेतो वहिनी. आयुष आगीत तेल ओतत बोलतो. मला नाही सहन होत हे, मी चाललो माझ्या रूममध्ये, बोलत आयुष घाईने तिथून निघून जातो. अनय मात्र तिथेच दातओठ खात उभा असतो. आयुष गेल्यावर तो मयुरीकडे पाहतो, तर ती रागाने त्याच्याकडेच पाहत असते. मयुरी, मी तुला एक्सप्लेन करतो, यात माझी त्याची काहीच गरज नाही आहे मिस्टर अनय भास्कर. मला लेट होतंय, मी चालले ऑफिसला. मयुरी रागात तिथून त्यांच्या रूमकडे निघून जाते. आयु, तू हे चांगलं नाही केलंस, याचा बदला तर मी नक्कीच घेईल, पण आता मयुरीचं काय करू, मॅडम परत चिडल्या माझ्यावर. अनय केसात हात फिरवत रूमजवळ जातो. तो रूमचा दरवाजा उघडणारच की आतूनच मयुरी रूमचा दरवाजा उघडते आणि बाहेर येते. अनय तिच्याकडे पाहतो, तर ती ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण तयार झाली होती. मयुरी, मी आयुष, आवरलं का तुझं? अनयचं काहीच नाही ऐकता ती आयुषच्या रूमचा दरवाजाजवळ जात त्याला विचारते. हो वहिनी, आलो लगेच, बोलतच आयुषी रूमचा दरवाजा उघडतो. तोही ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण तयार झालेला होता. चलायचं, तो बाहेर आल्यावर तिला विचारतो. हो चल, म्हणत ती अनयकडे पूर्ण दुर्लक्ष करत बाहेर निघून जाते. आयुषी तिच्या मागे जायला लागतो. जाताना तो एकदा अनयकडे पाहून त्याला चिडवत असतो आणि बाहेर निघून जातो. अनय तिथेच दातओठ खात उभा राहतो. आयुष आणि मयुरी बाहेर येतात. मयुरी गेटजवळ थांबते आणि आयुष पार्किंगमधून कार घेऊन येतो. तेवढ्याच वेळात अनयही घाईने त्याचा आवरून बाहेर येतो. तोही ऑफिससाठी पूर्ण रेडी झाला होता. तोही जाऊन मयुरी शेजारी उभा राहिला, पण तिने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मयुरी, अनय तिला अजून काही बोलणारच की ती लगेच 2 पावलं पुढे गेली. म्हणून तोही परत तिच्याजवळ गेला आणि परत तिला आवाज दिला, तसं तीही परत 2 पावलं पुढे निघून गेली. असं 2-3 वेळा झालं. तोच आयुष ही कार घेऊन तिथे आला. वहिनी, निघायचं, तो तिला आवाज देत बोलतो. हो चल, उशीर होतोय मला पण, म्हणतच ती जाऊन मागच्या सीटवर बसली. तिला वाटलं अनय बसेल आयुष शेजारी म्हणून. भाई, तुला यायचंय का, नाहीतर मग आम्हाला निघायला, आयुष स्टेअरिंगवर बोट नाचवत अनयला चिडवत बोलतो. तू थांब बच्चू, तुला चांगलंच पाहून घेईल मी, वेळ प्रत्येकाची येते, स्वतःशीच पुटपुटत अनयही त्याच्या शेजारी बसायला जातो.
त्याचं लक्ष मागे बसलेल्या मयुरीकडे जातं आणि मनात काहीतरी विचार करत तो त्याने उघडलेला पॅसेंजर साईडचा दरवाजा परत बंद करतो. अरे भाई, तुला यायचं नाहीये का? हे बघ, नाटकं बंद कर आणि पटकन बस, नाहीतर आम्ही निघून जाऊ. अनयने दरवाजा बंद केला हे पाहून आयुष विचारतो, पण अनय त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता मागच्या सीटजवळ जातो आणि मयुरीच्या बाजूचा दरवाजा उघडतो आणि तिच्याकडे पाहतो. काय? अनयला स्वतःकडे पाहताना पाहून मयुरी विचारते. तिकडे सरकता का जरा, मला बसायचंय. अनय तोंड वाकडं करत बोलतो. पुढे आहे ना जागा? मग ती परत प्रश्न विचारते. पण मला इथेच बसायचंय, एनी प्रॉब्लेम? तो एक भुवई उंचावत तिच्याकडे पाहतो. बसा ना, तुमचीच कार आहे, मला काय प्रॉब्लेम असणार आहे. ती त्याला बसायला जागा करून देते. तोही इतका हुशार बसतानाच असा बसला की त्या दोघांनाही जरा हालचाल केली तर एकमेकांचा स्पर्श होईलच. धिस इज नॉट फेअर यार, मला तुम्ही तुमचा ड्रायव्हर बनवला. वहिनी तू पण? आयुष रडका चेहरा करत बोलतो. मी येते ना तुझ्यासोबत पुढे बसायला, डोंट वरी. मयुरी पटकन बोलते. अनय तिच्या इतक्या जवळ बसलेला होता की तिला काहीच कळत नव्हतं, उमजत नव्हतं. त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी म्हणून ती लगेच आयुषला बोलते. कशाला? काही गरज नाहीये, त्याला सवय आहे अशी ड्रायव्हरगिरी करायची. दुसऱ्यांच्या बायकांना भडकवताना नाही लाज वाटत त्याला, आणि कार चालवायला लाज वाटते होय? अनय कारचा दरवाजा उघडणाऱ्या मयुरीचा हात अगदीच घट्ट पकडत पुढे बोलतो. गुपचूप कार स्टार्ट कर, नाहीतर मी आत्ताच कॉल करेल, आणि कुणाला करेल हे तुला चांगलंच माहीत आहे, हो ना? अनय एक डेव्हिलवाली स्माईल करत त्याच्याकडे पाहणाऱ्या आयुषकडे पाहत बोलतो. गरज नाही आहे त्याची, करतो मी ड्राईव्ह. आयुष पटकन पुढे पाहत बोलतो. हो, आणि नजर समोरच ठेवू, मागे काय चाललंय हे पाहायची गरज नाहीये, समजलं का? अनय त्याला म्हणतो. आयुष त्यानंतर मागे त्या दोघांकडे पाहतच नाही, गप्प आपली आपली कार चालवत राहतो. अनय आयुषला गप्प करून मग आपला मोर्चा मयुरीकडे वळवतो. तर मिसेस अनय भास्कर, मला समजेल का की तुम्ही तुमच्या मिस्टरांवर का रागावले आहात? अनय तिच्या हातावरची पकड अजूनच घट्ट करत बोलतो, कारण ती मागासपासून त्याच्या हातातून हात सोडून घ्यायचा प्रयत्न करत होती. तुम्हाला कशाला जाणून घ्यायचंय मिस्टर, मी सांगेल माझ्या नवऱ्याला. तीही त्याच्याच टोनमध्ये बोलते. मयुरी यार प्लीज ना, त्या आयुचं काय ऐकते, तो असाच आहे, त्याला भांडणं लावायचं सोडलं तर दुसरं काहीच येत नाही. पण तू तर समजदार आहेस ना. मग मी तुला यासाठी किचन बाहेर काढलं, कारण तुला काही झालेलं मला सहन झालं नसतं. तुझा हात भाजणार होता, मग मी चिडलो तर काही चुकीचं केलं का? सांग बरं मला. आणि मी खरंच सांगतो, ती प्लेट आईकडून पडली. तो खोटं बोलला तुला, त्याला सवय आहे त्याने केलेल्या चुका माझ्यावर ढकलायची. प्लीज ना मयुरी, विश्वास कर माझ्यावर. अनय तिला अगदी रडका चेहरा करून सांगत होता. तिला मनातून हसू येत होतं, पण ती चेहऱ्यावर काहीच दाखवत नाही. झालं बोलून? ती निर्विकार चेहऱ्याने त्याला विचारते. तिला इतकं निर्विकार बोलताना पाहून त्याचा मात्र चेहरा पडतो. तो तिचा हात सोडून देतो आणि तिच्यापासून चेहरा फिरवून घेत खिडकीतून बाहेर पाहायला लागतो. त्याला असं पाहून आता मात्र तिला कंट्रोल होत नाही आणि ती हसायला लागते. रिअली अनय, तू आमचं दोघांचं नाटक इतकं सिरियसली घेतलं? हा हा हा, ती हसत बोलते. तिला असं हसताना पाहून आयुष पण हसायला लागतो. हा हा हा, काय यार वहिनी, तू थोडा वेळ अजून कंटिन्यू करू शकत नव्हती का? भाईचा चेहरा कसा पाहण्यासारखा झाला होता. ओ गॉड भाई, तू आज फर्स्ट टाईम रडकुंडीला आला होता. हा हा हा, ओ गॉड. आयुषी हसणाऱ्या मयुरीला बोलतो. सॉरी आयुष, पण मला कंट्रोलच नाही झालं, म्हणूनच मी हा हा हा. मयुरी अजून पण हसत होती. म्हणजे तू मगासपासून चिडायचं नाटक करत होतीस? सिरियसली मयुरी, तू या आयुच्या नादी लागून मला वेड्यात काढत होतीस? तुला माहिती आहे तू चिडली हे पाहून माझी काय अवस्था झाली होती ते? अनय आता थोडंसं चिडून बोलतो.
सॉरी अनय, पण मी खरंच सांगते, सगळी आयडिया याची आयुषची होती, यात माझी काहीच चूक नव्हती खरंच. मयुरी बोलते. तिला अजून पण हसू येत असतं. वहिनी, तू सगळं माझ्यावर ढकलून रिकामी झाली हे बरोबर नाही आहे का? काल तू पण तर हेच केलेलं, तेव्हा मी पण असंच म्हणाले होते का? अनय, तुला जी शिक्षा द्यायची असेल ती याला दे. माझी या सगळ्यात काही चूक नाही. मी जे हा म्हणाला तेच केलं. मयुरी त्या दोघांकडे रागाने पाहणाऱ्या अनयला बोलते. भाई, मी तुझा छोटा भाऊ आहे ना, मला माहीत आहे तू मला शिक्षा नाही देणार, हो ना? आयुष लहान मुलांसारखं अनयकडे पाहत बोलतो. सॉरी, पण शिक्षा तर तुम्हाला दोघांनाही मिळेल. अनय परत एकदा डेव्हिलवाली स्माईल करत बोलतो. आधी तुला, कारण तो कितीही म्हटला तरी करायचं की नाही हे तुला ठरवायचं होतं आणि तू ते केलंस. तो मयुरीकडे पाहत बोलतो. अनय, तू काहीच करणार नाहीये, तू खोटं बोलतोय ना, हो ना? मयुरी घाबरत बोलते. त्याच्या त्या डेव्हिल स्माईलची आता तिला भीती वाटत होती. तर आता आपण पुढच्या भागात पाहू की अनय मयुरी आणि आयुषला काय शिक्षा देईल. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.